नमस्कार. नमस्कार अवधूतजी. नमस्कार. अवधूतजी, मला आज तुमच्यासोबत एका विषयावर चर्चा करायची. खरं तर हा प्रश्न नाही आहे. हा विषय तसा जुनाच आहे. याच्यावर बरेच जण बोलले आहेत असतीलही. पण मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. ते म्हणजे आहे लग्न आणि लग्न संस्था. तर आपण काय सांगताल? लग्न आणि लग्न संस्था, मुळात हा विषय का मला असं वाटतं हा विषय यामुळे आहे कारण की वाढणारे घटस्फोट. हा विषय यासाठीही आहे, लग्न पूर्वीच्या काळी घरचे ठरवून द्यायचे, अरेंज मॅरेज म्हणू आपण त्याला. पण आता लग्न दोन व्यक्ती स्वतःच ठरवतात. मग घरच्यांना आवडू न आवडू, हट्टाने म्हणा किंवा कशाने ते करतातही. पण काही दिवसानंतर त्यांचंही पटत नाही. तेही नाती कोर्टात जातात, घटस्फोटापर्यंत जातात. म्हणजे आधी आपण समजू शकत होतो की आम्हाला विचारलं नाही, आमचं लग्न करून दिलं, आता आमचं पटत नाही, त्यांचं समजू शकतो. पण ही नाती का जातात घटस्फोटापर्यंत? कसं आहे, आपण प्रत्येक गोष्टीकडे जसं बघतो अगदी त्रयस्थपणे आणि जाण्याचा प्रयत्न करतो त्या गोष्टींना की असं का घडतंय. त्यांना आपण लेबल लावत नाही की ही पिढी अशी आहे, ती पिढी तशी होती, हे असं आहे, ते तसं आहे. असं काहीच नाही आहे. मानवाची उत्क्रांती आहे त्या हिशोबाने, बुद्धीची पण असं आहे. आता जसा मानव चाललाय त्याच्यासमोर येणारे नवनवीन प्रश्न आहे. वाढती टेक्नॉलॉजी आहे, वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे पण होणारे बदल आहेत मानवामध्ये. आता माणूस एकाच व्यक्तीबरोबर राहतोय पण त्याच्याशी अनेक लोक जोडले गेलेत एकाच क्षणी. म्हणजे माझा बोलायचा प्रयत्न असा आहे कारण की आज आपण एका ठिकाणी बसल्या बसल्या अनेकांशी आपण संवाद करू शकतो असं आहे. मग आजचे प्रश्न सारखे असतील का 25, 30, 40 वर्षापूर्वीचे? नाही. तर आजचे प्रश्न बदललेले असतील असं आहे. बोलायचा अर्थ असा की घटस्फोट, आता शब्दामध्येच सगळं आलं. जे घटत होतं चांगलं, त्याचा स्फोट होतोय. डायव्होर्स पण तसंच आहे ना, ते तुटतंय. मग का तुटतंय? मग लग्न संस्था म्हणजे नक्की काय? कसं आहे, मुळात आपण कसं बघतो की स्त्री आणि पुरुष, बरोबर, आता यांच्या गरजा आहेत, मानसिक, शारीरिक, आत्मिक, यांच्या गरजा आहेत नॉर्मली, बरोबर. या गरजेमधनं एक उभारणी झाली. तो समाज, त्या समाजामध्ये असे लोक असतील, त्या समाजातील लोकांनी असं बघितलं की स्त्री चित्त आणि पुरुष चित्त काय फरक आहे. निसर्गाकडनं पण त्यांनी शिकलं भरपूर गोष्टी. स्त्री चित्ताकडे समर्पण भरपूर आहे. असं आहे, स्त्री चित्ताकडे असं बघण्यात आलंय की 3 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाचा मुलगा, त्यांची बौद्धिक पातळी सेम असते. म्हणजे स्त्री 2 वर्ष जास्त हे असते, म्हणजे तिचा मानसिक विकास लवकर होतो. ती जुळवून घेते, पटवून घेते, बघते गोष्टींना असं आहे. आणि पुरुषाला असं बघितलं गेलंय, तो नेहमी काहीतरी शोधत असतो, क्रांती करत असतो, पुढे जात असतो असं आहे. स्त्री गोष्टींना समजून घेते असं आहे. मी आता हे संदर्भ का देतोय? यामुळे देतोय कारण की असं बघितलं आणि स्त्रीचं लग्न झालं आणि स्त्रीने घर सोडलं आणि स्त्री दुसरीकडे गेली असं आहे. प्राणी मात्रांमध्ये पण आपण असं बघतो. काही आता वाघांमध्ये असं बघितलं गेलंय, चित्यांमध्ये पण असं बघितलं गेलंय की जी नर असतो त्याला बाहेरचा रस्ता दाखवतात आणि ती मादी असते ती त्या कळपामध्येच राहते. नर जो असतो, ती जी त्याची आई जी असते त्याला बाहेरचा रस्ता दाखवते, अगदी ओरडून एक विशिष्ट वयामध्ये आला की तू तुझी टेरिटरी आता स्वतः बनव. पण मादीला तसं नसतं, ती राहू शकते असं. मी हे का बोलतोय? कारण की हे प्राणी मात्रांमध्ये जेव्हा बघितलं निसर्गाने पण लोकांनी, तर त्यांना कळून आलं की सिस्टीम काय चालतंय असं आहे.
मनुष्यामध्ये पण आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण काय शिकलो मग की स्त्रीने तिचं घर सोडलं आणि स्त्री ही दुसऱ्याच्या घरी गेली, बरोबर. त्या काळी लोकांना असं वाटलं की स्त्री चित्ताला हे सहज सुलभ आहे, कारण की तिची मानसिकता, तिची बौद्धिक पातळी, तिचं समर्पण, ती आई होऊ शकते ना, ती जन्म देऊ शकते, जन्म द्यायचा अधिकार तिच्याकडे आहे, सृजनची कला तिच्याकडे आहे, असं आहे. आता मी स्त्रीची तारीफ करतोय का, तर नाही. जे तिच्याकडे आहे ते तिच्याकडे आहे, वास्तविक जे आहे ते तिच्याकडे आहे, असं आहे. पुरुषाकडे काय आहे, पुरुषाकडे बल आहे, तो शोधतोय, असं आहे. तर असं बघितलं गेल्यामुळे स्त्री नेहमी लग्न होऊन दुसरीकडे गेली. आपण असं भरपूर जागी बघतो. माझ्या मते चायनामध्ये किंवा अजून एक जागी अशी प्रथा आहे जिथे पुरुष जातो स्त्रीकडे, लग्न झाल्यानंतर पुरुष जातो स्त्रीकडे, स्त्री नाही आहे, असं आहे, असं आहे. अजून एक त्याच्यामध्ये मातृसत्ता आणि पितृसत्ता. परत मी अधोरेखित करतो याच्यावरती की मी हे सगळं का बोलतोय. लग्नसंस्था म्हणजे फक्त लग्नसंस्था नव्हे, लग्नसंस्था का, कारण की जर आपण बोलू की आता जे चालतं ते काय आहे, तर आपल्याला त्याच्या मुळात बघावं लागेल की ते कुठून आलं, ते कुठून आलं, कुणी सुरू केलं, का सुरू केलं, हेच माहीत नसेल तर आपण त्याच्यावर चर्चा कसं करणार, त्यांची मानसिकता कशी कळणार आपल्याला की याचा उगम कसा झाला आणि का, हीच परंपरा का, आणि हीच परंपरा का, बरोबर. आणि आता ती परंपरा एवढी पाशवी का झाली आहे की मुलींना काही ठिकाणी तुम्ही जमिनीत दाबून टाकता, दुधात मारून टाकता, अशी का झाली आहे पाशवी. माणूस पशुपेक्षा खाली गेला, असा का गेला, तो काय चुकी झाली, कशी चुकी झाली, तो समजू शकला नाही का की काय बदल होत आहेत. मग हेच सत्य आहे का, तर मानवाने बदलावं, परिस्थितीनुसार बदलावं. आता कसं होत आहे, जेव्हा हुंडा पद्धत आली, आता हुंडा का दिला गेला, कसं आहे, प्रत्येक गोष्टीवर यावर चर्चा होऊ शकते आणि याच्या प्रत्येक गोष्टीवर चर्चा झालीच पाहिजे का, कारण की तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय जॉईंट केलंय ते तरी सांगा. आता मुलगी चालली आहे तर माझ्या मुलीला मी काय देऊ शकतो, तर तिच्या संसारासाठी मी तिला काय दिलं, तिला प्रेमाने माझ्याकडे जे धान्य आहे, माझ्याकडे काय बागेमधली फुलं काय असेल ते मी तिला प्रेमाने दिलं, ती तेवढी घेऊन गेली. ती का अख्खा संसार घेऊन जाणार आहे का. तेव्हाच्या काळी संसार म्हणजे काय असेल, भले संसार असेल, मग तेव्हा काळी असं असेल का तू वेगळीच राहा. आताच्या न्यूक्लिअर फॅमिली असा नव्हता, पहिला एक घरोबा होता, मोठं घर असायचं ना त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. स्त्रीवर कधी लोड नाही यायचा पहिला, का नाही यायचा, कारण की ती जशी प्रेग्नंट राहिल्यानंतर काळजी घ्यायला भरपूर स्त्री असायच्या आजूबाजूला, त्याच्यामध्ये प्रत्येक वयाच्या असायच्या, त्यांना माहीत असायचं त्या काळचे प्रॉब्लेम्स, त्या काळची अवेलेबिलिटी, त्या काळच्या चांगल्या गोष्टी सगळ्याच होत्या तिकडे, असं आहे. कसं आहे, मग ह्याच्यानंतर काय झालं, मग ह्याच्यानंतर तुम्ही समजा बोलताय की बाबा मला तिला काहीतरी द्यावंसं वाटतंय, द्यावंसं वाटणं आणि समोरच्यानी मागून घ्यावं आणि मग ते सेट व्हावं, मग ते सेट असं व्हावं की बाबा मुलीला आता मला द्यावंच लागेल. मग मुलीला द्यावं लागेल तर बाबा पुढची पिढी बोलली आता मुलगीच नको, मग मुलीकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला. मग तुम्ही मुलीला असं समजलं की मुलगी झाली म्हणजे प्रॉब्लेम आहे, ओझं वाटायला लागलं ते मुलीचा जन्म म्हणजे. आता पण परिस्थिती तीच आहे, आणि शहरातही आहे, शहरात पण आहे, कुठल्याही घरी जाऊ पण भले लोकांनी कितीही मोठ्या मोठ्या बाता केल्या, गप्पा मारल्या, तरी सांगतो आपल्या चित्तामध्ये आतमध्ये एवढं गेलंय ते मुलगी झाली, मला मुलगी झाली त्याला बोलावं लागतं. लांब कशाला जातात. आता पुण्यात वगैरे घडलेल्या घटना आहेत जिथे पैशासाठी मारून टाकलंय. प्रसिद्ध जे राजकारणात आहे त्यांनी त्यांच्या सुनेला वगैरे मारलेलं. सांगायचा अर्थ काय, सांगायचं ते ही एक गोष्ट, बरोबर. अशा अनेक गोष्टी आहे. आपण जर मानवाच्या चित्तामध्ये जर गेलो, आतमध्ये नक्की काय घडतंय, कशामुळे घडतंय. तुम्ही एक रोग निर्माण केला, त्याचं आता महारोगात रूपांतर झालं. आता त्या महारोगाला तुम्ही स्टॅम्प लावून टाकला की हे असंच होतं, मग स्त्रीकडे बघायची दृष्टी का होईल. असं पण बघितलं गेलंय की स्त्रीला
वेगळ्या शाळेमध्ये शिकवायचं, नॉर्मल मुलाला वेगळ्या शाळेमध्ये शिकवायचं, असं पण आहे. कसं आहे, म्हणून मी सांगतो, आपण जेव्हा संस्था बोलू, लग्न संस्था जेव्हा बोलू, त्याच्यामधले दोष तुम्ही जे दोष निर्माण केले, त्या काळीच्या लोकांना स्त्रीचित्त पुरुष चित्ताबद्दल माहिती होतं, त्यांनी त्या गोष्टी सांगितल्या, अगदी सुंदरपणे मांडल्या की स्त्रीचित्ताला हे सहज आहे, सृजन, म्हणून ती गेली. बरं घरं किती लांब लांब असतील पहिलीची, गावं किती लांब लांब असतील, ते पण बघण्यासारखं आहे. भरपूर गोष्टी याच्यामध्ये आहे. बरं मग चायनामध्ये काय पद्धत होती, युरोपमध्ये काय पद्धत होती, अमेरिका तर पूर्णपणे तुटलेलीच, नंतर ती जॉईन झाली. असं आपण पूर्ण भौगोलिक विकास बघायला पाहिजे ना ह्याचा. असं आहे. आता ही झाली उंडा पद्धती, त्यामधनं स्त्रियांकडे बघायची दृष्टी की स्त्री ही म्हणजे आपल्याला ओझं, भले तुम्ही ओझं बोलू नका, पण ओझं. मग त्यासाठी तुम्ही हुंडा देण्यासाठी केलेली काटकसर, त्या काटकसरीमध्ये तिला मारलेला ताना, तिला पण माहिती आहे माझ्यासाठी करते, मग तिला पण तुम्ही काय शिकवण दिली, चुकीचीच शिकवण आहे ना. आता हुंडा देणं हे काय आहे, कायद्याने गुन्हा आहे, पण गोष्टी होतातच ना, या ना, त्या कारणाने तुम्ही असं नका खाऊ, तुम्ही असं खावा, पण तुम्ही खा. असं आहे. कसं आहे, माणूस हा विचित्र प्राणी, त्याच्या अनेक तऱ्हा. आता आपण चर्चेला जर येऊ या ह्याच्यावर की डिवोर्स का वाढले, पण तुम्हाला असं नाही वाटत लोक आपल्या सोयीने गोष्टी घेतात? आता तसं बघायला गेलं जर आपण म्हणजे पुराण काळात किंवा आपण महाभारत वगैरे आपण बघितलंय, त्याच्यामध्ये तर स्वयंवर होतं, पूर्णपणे त्या स्त्रीवर असायचं, मुलीवर असायचं, तिने कुठला वर शोधायचा वगैरे, तिच्यावर पूर्णपणे ज्याला ती हा म्हणेल त्याचीच निवड व्हायची. कसं आहे, इतिहासामध्ये जर आपण बोलू की स्त्रीला स्वयंवर होतं, अगदी सुंदर होतं, पण ह्याच्यावर अजून एक वाद होऊ शकतो, ती राजकुमारी होती म्हणून. मग साधारण स्त्रीला पण तेवढी मुभा होती का, ते पण बघावं लागेल आपल्याला. मग कदाचित असेल तर मग असेल तर चांगली गोष्ट आहे. असं आहे, स्त्रीला पण तेवढी मुभा होती, बाबा मला ही चॉईस आहे, मी चूज करणार की मला आवडला की नाही. असं आहे. आणि मला असं वाटतं सहज चित्ताने माणसाने जेव्हा बघितलं तेव्हा त्याला वाटेल बाबा हिला आवडलं तरच आपण बोलू शकतो, पुढच्या गोष्टी करू शकतो आपण. आता याच्यावर अजून एक प्रश्न होतो, नेहमी दाखले दिले जातात, सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली, मग सर्वसामान्य स्त्रीने पण ते नॉर्मल आहे, तिला जर सीतेला द्यावी लागते तर तिला नॉर्मल आहे, मग सीता स्वयंवर होऊ शकतं, तर मग हेही उचललं पाहिजे. कसं आहे तुम्हाला सांगतो बघा, कसं आहे, आपण जेव्हा सीतामातेचं नाव घेतो वगैरे वगैरे, बरोबर, त्यांनी पण स्वयंवरच झालं ना त्यांचं पण, बरोबर ना. मी तेच सांगितलं आपल्याला. आपण आता द्रौपदींचं पण स्वयंवरच झालं, बरोबर ना. आता यांनी स्वयंवर केलं, बरोबर, पण ह्या राजकुमारी होत्या. माझं बोलायचं मी अर्थ कुठे नेतोय, प्रश्नाकडे नेतोय आपल्या. त्या काळी सगळ्यात मुलींचं स्वयंवर व्हायचं का, तर नाही. वैदिक काळामध्ये मी ऐकलंय होत होता, आणि तेव्हा गार्गी, मैत्री अशा बरेच विदुषा होत्या, कदाचित विदुषा बरोबर शब्द आहे, भाष्य करायचं सुंदर अगदी. मला असं सांगायचं आहे की ज्यांनी हे चालू केलं त्यांच्या बुद्धिमत्तेचा स्तर, त्यांचा कॉन्शियसनेसचा स्तर एवढा डीप गेलेला की त्यांना वाटलं की बाबा ही संस्था चालू व्हावी म्हणून. माणसाच्या विकासामध्ये कधीतरी हा काळ आला असेल ना, ती संस्था चालू झाली असेल का, ही अशीच चालू झाली, याला नावच नाही, कधी काय झाली माहीत नाही, सहजपणे चालू झाली असेल. आता ती सगळीकडे आहे, बरोबर ना. आत्ताचा प्रॉब्लेम काय घडतोय, कशामुळे घडतोय, हा जो महारोग पसरलाय ना त्याच्यामुळे घडतोय. आता हा महारोग काय आहे, आपण बोलतो ना जो घटस्फोट, तो घटस्फोट काय आहे, कारण की नक्की घटायचं काय होतं, जे घटित व्हायचं होतं दोघांच्या मिलनातनं, ते काय होतं, माणसाला मानसिक, भावनिक, शारीरिक, आत्मिक गरजा आहे दोघांच्या, बरोबर ना. या गरजांसाठी माणूस एकत्र येतो, या गरजेमधनं सृष्टी पुढे जाते, बरोबर ना. आता ह्या गोष्टीसाठी मग ही संस्था आहे, प्रॉपर रीतीने आपण बाबा याला मांडून देऊ गोष्टींना, बरोबर आहे. पण आता कसं झालं याच्यामध्ये, एक तर हुंडा पद्धत मी सांगितली, ती जरी आपण बाजूला ठेवली,
चला आता काळ नवीन आहे, सगळं नवीन आहे, आपण असं समजून चालूया. काळ नवीन आहे, असं आहे. पण आता प्रॉब्लेम काय आहे की आता असं बघितलं गेलं, मध्यंतरी मी एक इंटरव्ह्यू ऐकला, त्याच्यामध्ये मी असं बघितलं, एक आकडेवारी ते वाचत होतं, त्याच्यामध्ये 65 to 75% मुली डायव्हॉर्स घेत आहेत, घटस्फोट मागत आहेत स्वतःहून, आणि शहरामध्ये हे प्रमाण जास्त आहे. तर त्यांनी असं बघितलं गेलं की हे का आहे, तर हे ह्याच्यामुळे आहे की त्या आता त्यांच्याकडे जे कमवण्याचं साधन आहे त्या पण आता व्यवस्थित कमवत आहेत, पुरुषा एवढंच कमवत आहेत, आर्थिकदृष्ट्या त्या स्वतंत्र आहेत, म्हणून त्यांनी तो डिसिजन घेतला. असं आहे. तुम्हाला माहिती, मी माझ्याकडे जे येतात, म्हणजे मी ज्यांच्याशी बोलतो वगैरे कधी, त्याच्यामध्ये मी ही गोष्ट वापरतो. काय वापरतो नेहमी, मी काय बोलतो त्याच्यावर, आपण हसतो पण भरपूर. मी काय सांगतो याच्यावर की मी अशा असंख्य स्त्रियांना बघतो, आपण बोलतो, त्यांच्या जीवनातले दुःख बघतो, त्यांच्या चर्चा पण बघतो. आता 65% स्त्रिया डायव्हर्स घेतात. तुम्ही प्रत्येकाच्या खात्यामध्ये 5-5 करोड टाका, चला 2 करोड टाका, अजून डायव्हर्स वाढतील. तिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करा, त्या माऊलीला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करा. भरपूर लोक त्रासामध्ये आहेत ना. असं आहे. खरं म्हणजे काय होतं, खरं म्हणजे काय नक्की, खरं प्रेम पाहिजे. प्रेम विकता येतं का? प्रेम तुम्हाला बाजारात जाऊन विकत घेता येतं का? तर प्रेम विकत घेता नाही येत. प्रेम ना बाड़ी उपजे, प्रेम ना हाट बिकाय, राजा प्रजा जही रिसे शीश दिए ली जाय. प्रेम कुठे मिळतं का? नाही मिळत. कबीर कुठल्या प्रेमाबद्दल सांगतायत, मीरा कुठल्या प्रेमाबद्दल सांगतायत, बरं ते सोडा, चला ते संतांचं प्रेम. आपण प्रेम हे एकच, प्रेम असणं असं आहे. ते जरी सोडलं, आपण नॉर्मल चर्चा केली, तर मला ह्याच्याबद्दल प्रेम आहे, ह्याला माझ्याबद्दल प्रेम आहे, बरोबर. आम्हाला एक दुसऱ्याबद्दल प्रेम तरी हवं. ह्याच्या खात्यामध्ये किती आहे आणि माझ्या खात्यामध्ये किती आहे, हा किती स्टेबल आहे, मी किती स्टेबल आहे. म्हणून मला सुरुवातीला हा प्रश्न विचारला होता की घरच्यांनी लग्न ठरवून करून देणं, इथे घटस्फोट होणं समजू शकतो, पण लव्ह मॅरेज, प्रेम विवाह, इथे घटस्फोट का? म्हणजे आमचं प्रेम आहे म्हणून मी असे बघितले जोडपी हट्टाने लग्न करतात, पण त्यांच्यातही 4 महिन्यानंतर तोच वाद सुरू होतो, आणि भले आधी ते बरेच वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतही असतात. कसं सांगतो बघा तुम्हाला, जेव्हा एक माणूस दुसऱ्याबरोबर राहतो, बरोबर, भरपूर वेळ राहतो, 24 तास, 30 तास, हप्ता, 2 हप्ता, वर्ष, तेव्हा काय होतं, तेव्हा तो माणूस पृथ्वीसारखा सारखा त्या माणसाबरोबर फिरतो, सारखा फिरतो ना त्यांचा मन, तो माणूस पण त्याच्याबरोबर सारखा फिरतो. मग काय होतं, मग त्याला दिवस पण दिसतोय आणि रात्र पण दिसतोय. त्या व्यक्तीचा दिवस आणि त्या व्यक्तीची रात्र दोन्ही त्या माणसाला दिसतात, स्त्रीला किंवा पुरुषाला स्त्रीची रात्र दिसते, स्त्रीला पुरुषाचं रात्र दिसतं. पण प्रेमविवाहामध्ये असं बघितलं गेलं की जेव्हा दोघं एकत्र मिळतात, तेव्हा ते काय करतात, त्याचा दिवस आणि तिचा दिवसच समोर ठेवतात. हे बघा, आमचा दिवस सगळं प्रखर दिसतंय, पण आमची रात्र, आमचा मूड स्विंग, आमचा डिस्टर्बन्स, आमच्यातली ब्लॅक बाजू, आमच्यातला राग. आता ह्याच्यावरती काही तर्क करतील की हे सगळं आमचं होतं. नाही, मोस्ट ऑफ टाईम मला असं होतं की जेव्हा प्रेमी भेटतात, तेव्हा ते माझ्याकडे काय चांगलं आहे तेच दाखवतात. माझ्या घराच्या बाहेर जेव्हा बुलबुल पिसारा फिरवतो, तेव्हा मला माणूसच आठवतो. तो जेव्हा पिसारा फिरून असा नाचतो आणि त्याला जेव्हा चूज करते पक्षी, त्याची जी सहचरणी चूज करते की मला चूज करते, तेव्हा मला माणूसच आठवतो. मला माणूस का आठवतो, कारण की प्रत्येकजण आपण तेच दाखवायचा प्रयत्न करतो की माझ्यामध्ये काय चांगलं, माझ्यामध्ये काय चांगलं. हे असं होतं, हे आपल्या हातात नाही आहे, हे होतं, बरोबर. आणि आता हे लोक डिसिजन घेतात, बरोबर. आता त्याच्यामध्ये आपण किती मूर्ख आहोत त्याच्यावर ठरतं, किती वाईट डिसिजन आपण घेणार. किती मूर्ख म्हणजे
किती मूर्ख म्हणजे की आपण आपली काळी बाजू किती समजून घेऊ शकतो एखाद्याची, त्याच्यावरनं आपली परिपक्वता ठरते. भलं मग आपण कुठल्या घराण्यातनं येतो. आता घराणं म्हणजे नक्की काय? घराणं म्हणजे असं घराणं नाही, घराणं म्हणजे की त्या घराण्याच्या की त्या घरी राहणाऱ्या लोकांची वृत्ती कशी आहे, समज किती आहे, लोकांना समजायची बघायची समज किती आहे. मग आपण ती समज घेऊनच समोरच्याला भेटणार ना. मग अगदी समज वाईट ते मारामारीपर्यंत येणार, त्याच्यापेक्षा थोडी मोठी समज ते भांडण करणार, त्याच्यापेक्षा थोडी मोठी समज ते नॉर्मली वेगळे व्हायचं बघणार, पण गुंतागुंतीमध्ये अडकणार. त्याच्या मोठी समज ते जवळ येणारच नाही जास्त, त्यांना माहीत पडेल. त्यांना दोन्ही बाजू कळतील. माणसाच्या स्तर आहेत, बुद्धीची स्तर आहेत, त्यानुसार गोष्टी घडतील. असं आहे. कसं आहे, लग्नसंस्था आपण बोलू शकतो. ह्याच्यावर अनेक मोठे विद्वान येऊन भले मोठं ज्ञान देऊ शकतात. असं आपण काय करतोय, दृष्टी काय आपली. आता माझी समजा मी बोलतो तर माझी दृष्टी काय, ह्याच्यावर मी ती दृष्टी ठेवतोय. मला काय वाटतं ह्याच्या आयुष्याबद्दल, लोकांना बघण्याबद्दल. अनेक लोकांना मी बघतो, पण मला माणूस त्याची सफेद बाजू जेव्हा दाखवतो, सफेदपेक्षा माणूस जेव्हा त्याची एक बाजू दाखवतो, मला मागची बाजू पण दिसते त्याची. कारण की दृष्टी आहे बघायची, म्हणून मागची बाजू दिसून येते. तेव्हा मला कळतं की हे घटस्फोट का होत आहेत. तुम्ही समजून घ्यायला हवं. आता आपण बोलू की हे तुम्ही समजून घ्यायला हवं. मानसिक शारीरिक आत्मिक सामाजिक आपल्या गरजा आहेत. माणसाच्या ह्या गरजा आहेत. त्याच्यासाठी हा चॅनल आहे प्रॉपर, लग्नसंस्था वगैरे वगैरे वगैरे. ह्याच्याकडे जर आपण असं बघितलं की बाबा रे हां हे आहे, पण ह्याच्यातनं काय होईल, ह्याच्यातनं आपल्याला अपत्य होईल, ह्याच्यातनं आपण एक संसार थाटू, ह्याच्यातनं आपण पुढे प्रवास करू, ह्याच्यातनं आपण आपल्यामधल्या दोघांमधलं काय द्यायचं आपल्या अपत्याला. पण तुम्हाला वाटतं इतका विचार केला जातो का? इतका जर विचार केला असता तर घटस्फोटचं प्रमाण वाढलं नसतं. आणि मुळात आत्ताची मुलं मुली दोन्ही विचार करतात का? प्रेमविवाह असो किंवा घरच्यांनी ठरवून दिलेलं अरेंज मॅरेज असो, की लग्न का करायचं. मी काल एक कविता लिहिली आहे, काल किंवा परवा, पोटावरती. की माणूस आता पोटाने चालतो, पायाने चालत नाही. तर त्याच्या पायाने सांगितलं मी थकलो, पण पोटाने नाही सांगितलं मी थकलो. कारण की पोटाला बोलता नाही येत, कळत नाही ना पोट थकलं काय. मग माणूस खातोय. आता काय झालंय, आता माणसाला मोठं पोट आलेलं आवडत नाहीये, पोटाला पण तो आवडत नाहीये. पण प्रॉब्लेम काय झाला आहे की आता आपल्याला काय व्हायचं आहे, आपण घर कसं बघायचो. पहिलं आपण घर कसं बघायचो मुलीसाठी किंवा मुलासाठी, बाबा स्थिरता पाहिजे समोरच्याकडे, फॅमिली सुंदर पाहिजे, गोड पाहिजे, तिथे प्रेम हवं. एक 40 वर्षापूर्वी वगैरे जर लग्न ठरवायला गेले ना, की असं मी ऐकलं आहे वडीलधाऱ्यांकडून, की तेव्हा बघायचे की कुटुंब मोठं आहे ना, एकत्र आहे ना. एखाद्याला जर एकच मुलगा आहे, कसं या घरात मुलगी द्यायची, निदान बहीण भावंड तर हवीत. म्हणजे असं बघितलं जायचं. मुलगी एखाद्या घरात जर आपली जाते तर इतक्या सगळ्या गोष्टी आता पूर्णपणे त्याच्या विरुद्ध आहे. आता एकच मुलगा आहे, टेन्शन नाही. आता आपण कसं करतो माहिती काय, आता आपण आरो फिल्टर लावतो. आरो असतो ना, आरो फिल्टर, आपण आरो फिल्टर लावतो. पण त्यांना कळत नाही की आरो जो फिल्टर निघाला, आरो जे निघालं बरोबर ना, ते कशासाठी निघालं, ते नेव्हीसाठी निघालं. नेव्हीला समुद्राचं पाणी, खारट ते पाणी असतं, ते पाणी पटकन पिण्यासारखं व्हावं म्हणून ते आरो प्लॅन्ट त्यांनी लावला. कुठे, कशासाठी, नेव्हीसाठी. आज आपण तो प्लॅन्ट कुठे आणला, घरी आणला, अजून छोटा गेला, घरी आणला. आता लोक काय करतायत, आता लोक बोलतात की आरोचं पाणी तुम्हाला एकदम प्लेन पाणी असतं, त्याच्यातनं तुम्हाला काहीच भेटत नाही, मिनरल्स वगैरे, त्याच्यामुळे तुमचं शरीर खराब होतं. बरोबर, त्याच्यामुळे आजार वाढले. बरोबर. पण आता आपण काय केलं, आपण शुद्ध पाणी, एकच मुलगा, अजून कोणच नको, स्वतःचं घर,
स्वतःचा बँक बॅलन्स, शुद्ध पाणी, शुद्ध पाणी, शुद्ध पाणी. अरे शुद्ध पाणी म्हणजे मग मिनरल्स कुठे गेलं, मग जीवन कुठे गेलं, मग संघर्ष कुठे गेला, मग ऊन कुठे गेला, मग वारा कुठे गेला, मग आभाळ कुठे गेला, मग पाऊस कुठे गेला, मग पावसामधनं येणारे थेंब तुम्ही कसे एन्जॉय करणार बाहेर जाऊन, की तुम्ही बाहेर जाऊन पावसाचे थेंब पण हातात नाही घेणार का सर्दी होईल म्हणून. मग मी मेले तर मग पैसे कोण आमचे करणार, उपयोग करणार. एवढं कम्फर्ट बघतं. माणसाला आयुष्यात संघर्ष हवा, प्रेम हवं. रवींद्रनाथांची कथा कशी होती ती, रवींद्रनाथांची एक कादंबरीमधली ती कवयित्री काय बोलते त्याला, ती मुलगी त्याला काय बोलते, प्रियकराला काय बोलते, की प्रियकर बोलतो मला तुझ्याशी लग्न करायचं. प्रेयसी त्याला काय बोलते, आपल्याला ती आवडते का नेहमी, ती प्रेयसी त्याला काय बोलते की ठीक आहे तू लग्न कर असा पाठी लागलाय माझ्याकडे, बरोबर, पण ठीक आहे तू बोलतो म्हणून मी लग्न करेल, पण माझी एक अट आहे. तर ती अट काय, की आपण लग्न करायचं पण एकत्र राहायचं नाही. मी नदीच्या या तीरावर राहील, तू नदीच्या त्या तीरावर राह. आता प्रियकर असतो तो बोलतो की हे काहीतरी विचित्र आहे, आपण लग्न का करतो, कारण की आपण एकत्र यावं म्हणून, आपण एकत्र यावं म्हणून आपण लग्न करतोय ना. पण प्रेयसी बोलते नाही, कारण की आत्ता मी बघते ना तुला, तू लांब आहे, मी तुझी वाट बघते, तू कधीतरी मला भेटतो, माझ्या घरात समोरून जातो, आपण येऊन भेटतो, तर ते मला जिवंत ठेवतं असं आहे. आणि माझ्या दृष्टीने मी जेव्हा बघते ना, मला असं वाटतं मला तसंच राहायचं, की तू लग्न करशील आणि आपण एकत्र राहू असं नाही. मला असं वाटतं आपलं प्रेम जिवंत ठेवूया. मी प्रेम मरताना बघते. त्या रवींद्रनाथांनी ती जी स्त्री होती, ती जी मुलगी होती, तिच्याद्वारे असं दाखवलं गेलं आहे की प्रेम हे जवळ जास्त आल्यानंतर मरतं. का मरतं, दिवस रात्र, त्याच्यामध्ये ग्रहण पण लागतं कधी कधी. आता ग्रहणावरती अंधविश्वास पण आहे. मग तुमचे अंधविश्वास तुमच्याकडे, माणसाचं मन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे. मग ती काय बोलते की बाबा रे तू लांबच राहा, मी तुझ्यासाठी नटेल, संध्याकाळ आल्यावर मी नटेल, आरशात बघेल, शृंगार करेल आणि तुझी वाट बघेल बाहेर जाऊन. ते प्रेम असं जागेल वरती, माझं हृदय धडधड करेल की तू आत्ता येशील, आत्ता येशील, तू नाही आला की मी रुसेल, पण तू रोज नाही यायचं, हप्त्यातनं कधीतरी आलास तर यायचं, पण मला नाही सांगायचं. रवींद्रनाथ टागोरांना काय सांगायचं नक्की, त्यांना असं सांगायचं की बाबा रे अगदी तुम्ही झाकली मूठ 1.25 लाखाची आपण बोलतो ना तसं येते. तुम्ही असं करून टाकलं जेव्हा, संपलं सगळं. माणसाचा हा स्वभाव आहे, त्याने तो समजावा पूर्णपणे असं आहे. आत्ता कसं झालं आहे सोशल मीडियामुळे, आता आपण सोशल मीडियात आपण घेऊ, बरोबर, आपण रील बघतो, यूट्यूबवरती पण बघतो. आता यूट्यूबला पण अल्गोरिदमला पण माहिती आहे की ह्याला काय काय पाठवायचं, ह्याला काय आवडतं, ते तुम्हाला तेच पाठवतं. म्हणजे एखाद्याला लाडू आवडतो, त्याला लाडूच दिले गेले आणि त्याने लाडूच खाल्ले, तर काय होणार, तो लठ्ठ होईल आणि मरेल. तेच होतं. त्याला काय वाटतं मला सगळं कम्फर्ट पाहिजे एकदम. म्हणजे एखाद्या मुलाला तो श्रीमंत असल्या कारणामुळे त्याला जमिनीवर चालूनच नाही दिलं. श्रीमंत मुलगा आहे, त्याला जमिनीवर चालून नाही द्यायचं, त्याला माणसांनी उचलून घेतलं. मग काय झालं, थोड्या दिवसांनी चुकून त्याला उतरावं लागलं, त्याच्या पायात बळच नाही उरलं. कसं आहे न्यूक्लिअर फॅमिली वगैरे वगैरे, आपण जेव्हा लग्नसंस्था वगैरे, कसं आहे लग्नसंस्थेबद्दल माझ्या दृष्टीने की आपल्या दृष्टीने आपण जेव्हा बोलतो, तर मला हे असं वाटतं आपला जो मूळ गाभा आहे आपण समजून नाही घेतला. शारीरिक, मानसिक, सामाजिक ह्या सगळ्या गरजा समजून नाही घेतल्या आपण, की आपण काय जवळ येतोय. संसार अवघाची संसार सुखाचा करेल, पण संसार कोणी करायला सांगितला. गरजा आहेत ना आपल्या, काही गोष्टींच्या गरजा आहेत. नेचरला पुढे जायचं आपल्याद्वारे, मनुष्याला पण पुढे जायचं आहे ना, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्या अगदी आपण समजून घेतल्या पाहिजे की बाबा रे पहिलं ही गोष्ट आहे. बाकी आपला जोडीदार, मग जोडीदार म्हणजे नक्की कोण.
जोडीदार म्हणजे मला खरोखर त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे अगदी आतून. माझी काळी बाजू पण त्याला माहीत पाहिजे. आता काळी बाजू म्हणजे मला काय काय झालं माझ्याबरोबर ते नाही, माझं असणं त्याला पटलं पाहिजे आणि त्याचं असणं मला पटलं पाहिजे.